का हो भाई, कोणाची वाट पाहून राहिली तू? काही नाही काका, ऑटोची वाट पाहून राहिली होती. कुठं चालली? काही नाही, कॉलेजला चालली होती काका. कोणत्या कॉलेजात शिकतो हो बाई? मी काही नाही, MPSCचा अभ्यास करून राहिली होती. हो काय? किती वर्षाचा राहते हा कोर्स? हं, केला तर लवकर होते, नाही तर लोकांचं आयुष्य चाललं जाते याच्यात. बरोबर बोलली बाई तू. माय सारा आयुष्य याच्यातच गेलं आहे. 10 वर्ष अभ्यास केला म्या. मला एक नोकरी नाही लागली. मग म्या चालू केला धंदा. आज मी MPSC वाले सारखे 5 जण कामाला ठेवतो म्हटलं. कायचं काम करता काकाजी तुम्ही? मी लोकांना मॅट बनवतो बस. असं कसं मॅट बनवता तुम्ही लोकाईले? MPSCला लय हुशार राहतात. म्या बाई लायब्ररी उघडली आणि त्या लायब्ररीत म्या 500 पुट्टे ठेवले. मॅटासारखे अभ्यास करत राहते ते. काय सांगू काका, मला 6 वर्ष झाले. लय 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 अभ्यास केला म्या, पण मग काहीच नाही होऊन राहिलं. साधी मै चपराशाची नोकरी नाही निघून राहिली. तुमच्या लायब्ररीत आहे का मला नोकरी 3-4 हजाराची? घरच्याले पैसे मागायची लाज वाटते हो. कायले बाई कामन बिम करतो तू? लग्न करून टाक. त्या नवरा त्यासाठी काही ना काही करणच. काही टेन्शन काही घेऊ नको आणि या पंद्यात काही पडू नको तू आता. हो काका, चांगला सल्ला दिला तुम्ही मला. मी आजच बॅग भरतो, रूम सोडतो आणि सारखे गावाला चालत जातो. बायोडाटा बनवतो आणि बाबाले म्हणतो का माझ्यासाठी पोरगा बाबा आता. जाय जाय, लवकर जाय, सुखी राह बाई. आशीर्वाद आहे तुले माया. जाय, काही टेन्शन घेऊ नको. कोणता ना कोणता मॅट पडतो त्यासाठी अभ्यास करूनच राहिलो असं.